राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सचिन पाटील यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असून ते कसबा वाळवे मतदारसंघाचा कायापालट करतील असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केलाय। ते कसबा वाळवे इथं आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते। भाजपचे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सचिन पाटील, कसबा वाळवे पंचायत समितीच्या उमेदवार अर्चना कांबळे आणि तुरंबे पंचायत समितीच्या उमेदवार अंजना जरग यांच्या प्रचारासाठी कसबा वाळवे इथं जाहीर सभा घेण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी शामराव फराकटे होते। यावेळी अर्जुनवाडा गावचे माजी सरपंच सर्जेराव यादव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या सभेत बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीत अडकलाय अशी टीका केली। विकासासाठी भाजप हाच सक्षम पर्याय असून सचिन पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कसबा वाळवे परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सचिन पाटील यांच्या पाठीमागं आपण स्वतः आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधताना मंत्री हसन मुश्रीफ आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगतायत, मात्र त्यांनी या सभेला उपस्थित असलेल्या हजारोंच्या जनसमुदायाकडे पाहावं आणि कुणी माघार घ्यायची आणि कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावं असा टोला लगावला। उमेदवार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात कोरोना काळात माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या नावानं कोविड उपचार केंद्र उभारून शेकडो गरजू रुग्णांची सेवा केल्याचं सांगितलं। संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत 450हून अधिक गरजूंना पेन्शनचा लाभ मिळवून दिल्याचं सांगत विरोधी उमेदवाराकडे संजय गांधी योजनेचं पद असूनही त्यांनी गावागावात एजंट निर्माण केलेत अशी टीका केली। 2012 साली कसबा वाळवे गावची संधी कुणी हिसकावली याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे। वारसदार आहे म्हणून ही मंडळी पुढे येत आहेत, त्यांनी त्यांची कामं दाखवावीत असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं। गेल्या 9 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारीचं आश्वासन देऊन ऐनवेळी नकार दिला, त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवला असून हा विश्वास सार्थ करून दाखवू। येत्या काळात संघटन मजबूत करून तालुक्यात पहिल्यांदाच आपल्या रूपानं कमळ फुलवू असा विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला। 9 वर्षे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होतो। राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी मला सांगितलं गेलं, तू जिल्हा परिषद लढ, तुझ्यात काम करण्याची धमक आहे, तुझ्यात नेतृत्व गुण आहे, अशा पद्धतीचे अनेक मला आश्वासने देण्यात आली। पण मी जसा 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 साहेब जिल्हा परिषद निवडणूक जवळ येईल, मागच्या देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला सांगितलं गेलं, सचिन कसबा वाळवे गाव मोठा आहे, या गावची संस्कृती आहे, या गावातले लोक शुद्ध आहेत, त्यामुळे या गावात काम करणारा एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून तुला उमेदवारी देण्याची संधी निश्चितपणाने आम्ही घेऊ असं राष्ट्रवादीच्या सर्व मंडळींनी सांगितलं गेलं। साहेब, मला त्यांच्यावर टीका करायची नाही। त्यांना वाटलं असेल की माझ्यापेक्षा कोणतरी आणखीन उमेदवार सरस आहे म्हणून त्यांनी समोर उमेदवार दिली असेल, पण मी साहेब मगाशी तुम्हाला सांगितलं, मी ज्या थोर मंडळींची नावं या गावातली घेतलीत त्या थोर मंडळींच्या विचाराचा खऱ्या अर्थानं वारसदार आहे। नक्कीच मी त्यांचा विचार समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या लोकांपर्यंत रुजवणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तींची शंका नाही। यावेळी ज्योतिराम पाटील, महेश पाटील, स्वप्नील जरग यांनीही मनोगत व्यक्त केली। या सभेला लहूसाहेब जरग, सुधाकर गुरव, शंकरदादा पाटील, सर्जेराव यादव, सुनील चौगले, कपिल फराकटे, धनाजी पाडळकर, अखिलेश कांदळकर, युवराज चिंदगे, प्रशांत कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।